आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर तुझ्या आजच्या कमाईतून समद कठून तुझी हमाली ही. कामिनी, ही फसवणूक आहे. तुझं पुरं काम केलं आहे म्या. तू गाडे विडे घेऊन मला पैसे कमी द्यायला लागलेस बघ. नाहीतर काय, अगं एवढं कष्ट केले त्याने. हे तू गप्प बस. तुझी काय किंमत आहे माझ्या समोर बोलायची? मध्ये पडू नकोस. तुझी हाडं मोडायला माझ्याकडे लोक आहेत. सुंदर, ही हमाली घ्यायचे तर घे, नाहीतर तुला काय बी मिळणार नाही. आता तू विचार कर आणि ठरव. कोणी आहे का? अक्षरा, तुम्ही? ताई, मला थोडी मदत कराल का? माझ्या घरचं भाकरीचं पीठ संपलंय. तुमच्याकडे असेल तर थोडंसं द्याल का? खूप उपकार होतील तुमचे. अहो, लय वाटतं तुम्हाला मदत करावी, पण कसं करणार ना? कारण यशवंत साहेबांनी पुऱ्या गावात दवंडी काढली की जे कोणी मदत करेल त्याची जमीन काय परत मिळणार नाही. मग आम्ही कसं करणार ना मदत? आमच्या जमिनी अडकल्यात, त्याच्यामुळं काही करू शकत नाही. लय वाईट वाटतंय. हो ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुमची काहीच चूक नाहीये. थँक्यू ताई. माफ करा. हा, बाबा, वहिनींचा फोन आला. हा घे. आणि ऐक, वाड्यात काय झालं ना ते त्यासनी सांगू नकोस. आणि फोन स्पीकरवर टाक. बारक्या, अरे किती फोन केले तुम्हाला, तू उचलत का नाहीयेस फोन? कुठे गेलात, कधी परत येणार, काही कळवलेलं नाहीये. किती जीवाला घोर लागलाय माहितीये. आणि सुंदर कुठे? वय वय वहिनी, तुम्ही शांत व्हा. अहो, ते काय झालं, फोन रिंगवर नव्हता, त्यामुळं फोन येऊन गेला ते कळलंच नाही. आनंद सुंदर हाय माझ्या संगत, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही घरीच यायला निघालो. बरं ठीक आहे. बारक्या, थोडा प्रॉब्लेम झालाय रे. आपल्या घरी एकाच भाकरीचं पीठ होतं आणि तीही करपली. अरे, आजच्या जेवणाची काही सोय होईल का, बघशील का प्लीज? वय वय वहिनी, माझ्या ओळखीचे आहे तिथं, मी तिकडे काही मिळतंय का बघतो. ठीक आहे. बरं ऐक ऐक, यातलं सुंदरना काही कळू देऊ नको प्लीज. त्यांना उगाच त्रास होईल. वय
दादा हे घ्या आणि मला 8 वडापाव द्या. काय राव मस्करी करता की काय? अहो 50 रुपयात फक्त 3च वडापाव मिळतील. हा काय? पण दादा मी तुम्हाला 50 रुपयामध्ये 8 चुरापाव देऊ शकतो. हा चालेल की. द्या द्या घे द्या. समद्यांचं जेवण करून झाले. तुला जेवायचं नाहीये का? अशीच बसून राहणार आहेस का? कामिनी मी हात जोडते तुझ्या मोर, पर थांबव हे सगळं. अगं कशा पायी करतीयस हे सगळं? काय मिळणार आहे तुला? का वागतीयस ग अशी? कामिनी बाळा ऐक ना माझं. अगं तुझे वडील गेले ना तेव्हा या घरानंच आधार दिलाय आपल्याला. आजच्या घडीला नवरा नसलेल्या एकट्या बाईनं पोरीचं सांभाळ करणं लई अवघड गोष्ट आहे बघ. अगं जग लई वाईट आहे. आपण दोघे बी ना वाऱ्यावर पडलो असतो आणि मग या जगानं वाटेल तसा फायदा करून घेतला असता बघ आपला. पण वहिनीमुळं या घरामुळं सुरक्षित आयुष्य जगलो बघ आपण. अगं त्या उपकारांची तरी जाण ठेव ग. आणि हे वागणं थांबव बाई आता. मला ना लय शहाणपणा शिकवू नकोस. आणि त्यांच्या उपकाराखाली ना तू अशी